नमस्कार, मी अक्षय. एडीएनच्या सर्व प्रेक्षकांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन कालावधी घटवला. निलंबन 5 ऐवजी 3 दिवस. ठरावाला एकमताने मंजुरी. मुकुंदवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई. मोटरसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळून चोरी केलेल्या 11 मोटरसायकली जप्त केल्या. आता बघूया सविस्तर बातम्या. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर उद्धट भाषेचा वापर केल्याचा ठपका देऊन निलंबन 5 ऐवजी 3 दिवस करावं असा ठराव संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. या ठरावाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या फेरविचाराचा ठराव सभागृहात मांडण्यात आला. त्यांचं निलंबन 5 ऐवजी 3 दिवस करावं असा ठराव संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. या ठरावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. भाजप आमदार प्रसाद लाड यांना अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्यांचं 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. निलंबनाच्या कारवाईनंतर त्याचं पसदाड अनेक ठिकाणी उमटलं. अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलनं केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी सुद्धा मागितली होती. तर अंबादास दानवे यांनी देखील दिलगिरी व्यक्त करत उपसभापती नीलम गोरे यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक 2 जुलै 2024 रोजी सभागृहाने ठराव संमत करून सन्माननीय विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांचे सदस्यत्व तृतीय पावसाळी अधिवेशनात 5 दिवसांकरता निलंबित केले होते. तसेच सदर्भ निलंबनाच्या कालावधीत त्यांना विधिमंडळाच्या परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली होती. या संदर्भात सन्माननीय विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांनी त्यांच्या दिनांक 3 जुलै 2024 रोजीच्या पत्रान्वये सभागृहाप्रती दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी व्यक्त केलेली दिलगिरी विचारात घेता आता त्यांच्या निलंबनाचा कालावधी 5 दिवसांच्या ऐवजी 3 दिवस करण्यात यावा असा ठराव ही विधान परिषद करीत आहे. ठराव असा आहे की दिनांक 2 जुलै 2024 रोजी सभागृहाने ठराव संमत करून सन्माननीय विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांचे सदस्यत्व तृतीय पावसाळी अधिवेशनात 5 दिवसाकरता निलंबित केले होते. तसेच सदर निलंबनाच्या कालावधीत त्यांना विधिमंडळाच्या परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली होती. या संदर्भात सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या दिनांक 3 जुलै 2024 रोजीच्या पत्रान्वये सभागृहाप्रती दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी केलेली दिलगिरी विचारात घेता त्यांच्या निलंबनाचा कालावधी 5 दिवसांऐवजी 3 दिवस करण्यात यावा असा ठराव ही विधान परिषद करत आहे. मी आता सभागृहापुढे ठराव मतास टाकते. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे. होयचे एकमत आहे. होयचे एकमत आहे. ठराव संमत झाला. आपण पुढचं कामकाज करूया. व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीने दैनिक, साप्ताहिक, टीव्ही, रेडिओ आदी माध्यमांवर काम करणाऱ्या पत्रकारांच्या विविध समस्यांना घेऊन विविध माहिती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आली. त्यांच्या आंदोलनाबाबत आंदोलनकर्त्यांनी अधिक माहिती दिली आहे. पत्रकारावर होणारा अन्याय हाच या पत्रकारांसाठी लढा आहे. पत्रकारांचा अन्याय हा दूर व्हावा व त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात हेच आमचं मागणं आहे. तर ह्या सर्व मागण्या सरकारनं पूर्ण कराव्यात यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज हे लाक्षणिक उपोषण सर्व पत्रकार बंधू करत आहोत. विधानसभा निवडणुकीमध्ये सणवार, उत्सव या काळातील यादीवरील सर्व छोटे दैनिक, सर्व साप्ताहिक, लोकाभिमुख असलेले न्यूज पोर्टल, यूट्यूब चॅनल यांना पण देण्यात याव्यात आणि सर्वांना समान न्यायाने जाहिरातीचे वाटप करण्यात यावे ही मागणी. शासनाकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांनाही देण्यात याव्यात. तसेच वर्गवारीनुसार अन्याय करण्यात येऊ नये. आर्यनायक कडून नवीन नियमानुसार लादण्यात आलेल्या जाचक-अटी रद्द कराव्यात. तसेच रेल्वे प्रवासासाठी अधिस्वीकृती धारकांना पुन्हा सवलती सुरू कराव्यात. 25 वर्ष पूर्ण केलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना द्वैवार्षिक तपासणीतून वगळण्यात यावे. तसेच 25 वर्ष पूर्ण केलेले साप्ताहिक वृत्तपत्रांना वर्धापन दिनाची विशेष जाहिरात देण्यात यावी.
टीव्हीमध्ये काम करणाऱ्या स्टीजर पत्रकारांचा मानधन संदर्भाला ठोस निर्णय घ्यावा. एका बातमीसाठी 4 वर्षापूर्वी 1000 रुपये मिळायचे, आता ते 200 रुपये मिळतात. तर पूर्वीप्रमाणे ते 1000 रुपये चालू करावेत. तसेच टीव्हीच्या TRP स्पर्धेमुळे टीव्हीत काम करणारा प्रत्येक पत्रकार आज हैराण आणि परेशान आहे. याचे कारण TRP आहे. TRP ही जीवघेणी असून ही स्पर्धा बंद करण्यात यावी आणि टीव्हीत काम करणाऱ्या पत्रकाराला वाचवावे. वर्तमानपत्रामध्ये मिळणाऱ्या छोट्याशा मानधनावर पत्रकारांचे घर चालत नाही, तर ते मानधन सरकारनं वाढवावं ही विनंती आहे. त्यामुळे या मानधन संदर्भात ठोस निर्णय घेऊन येण्यासंदर्भात कमिटी स्थापन करावी व त्या कमिटीच्या सूचनेप्रमाणे पत्रकाराचे मानधन ठरवण्यात यावे. मीडियातर्फे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार दैनिक साप्ताहिक टीव्ही रेडिओच्या समस्याबाबत उपोषणात बसलेलो आहोत. व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने साप्ताहिक रेडिओ वेगवेगळ्या विभागातील विषयाला घेऊन राज्यातील हजारो पत्रकार 4 जुलै रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही उपोषण बसलेलो आहोत. आणि मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दैनिकांना साप्ताहिकांना सावत्रपणाच्या वागणूक देण्यात आलेला होता. शासनाकडून जाहिरात देण्यात आलेली होती, पण साप्ताहिक छोटे आणि दैनिक या पेपरांना जाहिरात देण्यात आलेली नव्हती. आम्ही यासाठी शासनाला जागे करण्यासाठी, कारण आता विधानसभा येणार आहे, त्यासाठी सर्व पत्रकारांना आणि संपादकांना साप्ताहिक आणि दैनिक या वर्तमानपत्राला शासनाने जाहिरात द्यावी यासाठी मागणीसाठी आपण इथे बसलेलो आहोत. आणि आमची मुख्य मागणी म्हणजे टीव्हीमध्ये काम करणाऱ्या स्टिंग ऑपरेशन पत्रकारांना मानधन सर्व ठोस निर्णय घ्यावं. एका बातमीसाठी 4 वर्षापूर्वी 1000 रुपये मिळायचे, आता 200 रुपये मिळतात. टीव्हीच्या TRPच्या स्पर्धेमुळे टीव्हीत काम करणारा प्रत्येक पत्रकार हैराण आहे. याचे कारण की TRP जीव घेण्यासंदर्भात स्पर्धा बंद करण्यात यावी आणि टीव्हीत काम करणाऱ्या पत्रकाराला वाचवावे. वर्तमानपत्रामध्ये मिळणाऱ्या छोट्याशा मानधनावर पत्रकारांना घर चालत नाही, त्यामुळे मानधन संदर्भात ठोस निर्णय घेण्यासंदर्भात कमिटी स्थापन करावी. कमिटीच्या सूचनेप्रमाणे मानधन ठरवण्यात यावे. सध्या आलेल्या आयोगाच्या नियमात कोणती पाळत नाही. पत्रकारांच्या समस्या सोडण्यासंदर्भात असणारी कमिटी तसेच अधिस्वीकृती कमिटी संदर्भात असणारा जुना GR रद्द करावा. GR तयार करावा. चांगला काम करणाऱ्या पत्रकारांना संघटना त्या कमिटीवर या संदर्भात संधी द्यावी अशी आमची मागणी आहे. सर्व वर्तमानपत्रांना 25% जाहिरात दर सरसकट देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. शासकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटीच्या वतीने पर्यावरण संरक्षण आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक मोठं पाऊल उचलण्यात आलंय. महाविद्यालय प्रशासनाने परिसरात 3 सुंदर ऑक्सिजन उद्यानांची निर्मिती केली आहे. या उद्यानांमध्ये विविध प्रकारच्या फुलांचं आणि झाडांची लागवड करण्यात आली आहे. मराठवाड्यातील रुग्णसेवेचं केंद्र म्हणजेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सर्वांनाच परिचित आहे. या रुग्णालयाच्या सद्यस्थितीत कायापालट करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरात 3 उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे. घाटी प्रशासनाने महाविद्यालयाची प्रशासकीय इमारत, बाह्यरुग्ण इमारत आणि MRI इमारतीसमोर या उद्यानाची निर्मिती केली आहे. यात प्रामुख्याने सुशोभीकरण आणि ऑक्सिजन देणारे झाडे लावण्यात आली आहे. तिन्ही उद्यानांच्या निर्मितीसाठी सुमारे 12 लाख रुपयांचा खर्च लागलाय. निसर्गातील जैवविविधतेचे जतन करण्याच्या उद्देशाने रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या संकल्पनेतून या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. कॅम्पसमधील उद्यानांच्या उपक्रमामुळे महाविद्यालयाच्या परिसरात पर्यावरणाच्या संरक्षणासंदर्भात जागरूकता वाढण्यास मदत होईल, असे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी एडियनसोबत बोलताना सांगितलं आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये आपण सध्या वैद्यकीय विद्यार्थ्यांचे आरोग्य तसेच या ठिकाणी कार्य करणारे वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टर, नर्सिंग स्टाफ असा अनेक कर्मचारी, जवळपास 4000 ते 5000 कर्मचारी या ठिकाणी काम करतात. आणि त्यामुळं या परिसरामध्ये एक चांगलं आरोग्यदायी वातावरण असावं, ऑक्सिजनची भरपूर निर्मिती होऊन या परिसरामध्ये फुलझाडांची लागवड, त्याचप्रमाणे काही सुशोभीकरणाची झाडं आपण या परिसरामध्ये लावलेली आहेत. त्यासाठी एक 3 ऑक्सिजन गार्डनची निर्मिती आपण केलेली आहे आणि या 3 गार्डनच्या मधून या परिसराच्या सुशोभीकरणासाठी मोठी मदत होत आहे. यापूर्वी अनेक जण या ठिकाणी स्वच्छता नाही, परिसर घाण आहे
आणि त्यामुळं अनेक प्रकारच्या याला काय म्हणतात आपण त्रुटीला सामोरं जावं लागायचं. परंतु आता आपण प्रशासनाने या सर्व बाबीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केलेला आहे. साधारणतः 12 लाख रुपये खर्च करून आपण ही 3 ऑक्सिजन उद्यानं जे आहेत निर्मिती करत आहोत आणि त्यामधून निश्चितच हे सर्व कर्मचारी डॉक्टर यांचं आरोग्य चांगलं होण्यासाठी मदत होणार आहे. त्याचप्रमाणे भविष्यामध्ये ही जे झाडं मोठी होतील, फुलांची त्या ठिकाणी निर्मिती होईल आणि हा परिसर एक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी परिसर म्हणून उदयाला येत आहे असं मला सांगावंसं वाटतं. शहरातील सार्वजनिक ठिकाणी रसवंतीगृह चालकांनी स्वच्छतेबाबत आणि आरोग्याच्या नियमांचं पालन न केल्यामुळे शहरात असलेले रसवंतीगृह आता बंद करण्याचा निर्णय मनपाने घेतलाय. मनपा हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी असलेले रसवंतीगृह आता बंद करण्यात येणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या तरतुदीनुसार महानगरपालिका क्षेत्रातील उद्योग व संस्थांना व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना व लेखी परवाना घेण्याबाबत तरतूद आहे. त्या अनुषंगाने तात्पुरत्या स्वरूपात महानगरपालिकेच्या जागेवर व खाजगी ठिकाणी रसवंतीगृह चालवण्यासाठी परवानगी देण्यात आलेल्या आहेत. परंतु रसवंतीगृह चालकांनी स्वच्छतेबाबत आणि आरोग्याच्या नियमांचं पालन न केल्यामुळे सार्वजनिक रस्त्यांवरील अडथळे टाळण्यासाठी अनधिकृतपणे रसवंतीगृह चालवणे तसेच नागरिकांकडून सतत येणाऱ्या तक्रारी आणि अस्वच्छता तसेच होणारा आवाज इत्यादी कारणांमुळे महानगरपालिका कार्यक्षेत्रात आदेशानुसार बंद करण्यात येणार आहे. याबाबत सर्व रसवंतीगृह मालकांनी नोंद घ्यावी, अन्यथा रसवंतीधारक मालक यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एरियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर शासन मान्य अनुदानित महाविद्यालय शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे. ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस MMS, MSc, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस DBM, DC. आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. दिखा रहे है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे.
हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस मुकुंदवाडी पोलीस पथकाकडून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून विविध पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरलेल्या तब्बल 11 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्याची उल्लेखनीय कामगिरी पोलिसांनी बजावली आहे। मुकुंदवाडी पोलिसांना वॉन्टेड असलेल्या चोरट्याने चोरलेली डिलक्स मोटारसायकल ही गाडी मौजपुरी जिल्हा जालना येथे असल्याची माहितीवरून सदर गाडी ताब्यात घेण्यात आली। येथून तपासाची चक्रे फिरवली असता गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून सापळा लावून सातेरा परिसरातून एकाच ताब्यात घेऊन त्यास कौशल्यपूर्ण रीतीने सखोल विचारपूस केली असता त्याने अंबिकानगर मुकुंदवाडी येथील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली। इतरही हर्सूल, सातारा, वाळूज पोलीस ठाण्याच्या परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याबाबत कबुली दिली। मोटारसायकल चोरी करणारा इसम नामे अजय विजय काकडे यास मोटारसायकल चोरी प्रकरणी दिनांक 3 जुलै रोजी अटक करून शहर पोलीस आयुक्तालयाच्या इतर भागातून इतर चोरी केलेल्या एकूण 6 लाख रुपये किमतीच्या 11 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या। सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त नवनीत कौवत, सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव तावरे, विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे, नरसिंह पवार, बाबासाहेब कांबळे, शैलेंद्र अडियाल, गणेश वैराळकर, पोलीस अंमलदार अनिल थोरे, गणेश वाघ या पथकाने अथक परिश्रम घेऊन ही कारवाई पूर्ण केली आहे। गेली मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नंबर 250/2024 एक चोरीचा गुन्हा होता। त्यामध्ये HF डिलक्स मोटरसायकल चोरी झाली होती। आमची DB आणि आमचे इंचार्जनी ते पूर्ण ॲनालिसिस करून त्यांच्या पथकाने माहिती काढली तर एक आरोपी ज्याचं नाव आहे अजय विकास वाकडे त्याला आम्ही अटक केलेला आहे। काल 3 तारीखला आम्ही त्याला अटक केलेला आहे। आणखीन त्याच्याशी विचारपूस केली तर आमची टीमनी टोटल एकूण 11 मोटरसायकल रिकवर केलेली आहे। ते 11 मोटरसायकल कोणकोणत्या पोलीस स्टेशनची आहे, कुठे कुठे चोरी झाली होती ते सध्या तपास त्याचा चालू आहे। पण आता सिडको, सातारा, पुंडलिकनगर हे पोलीस स्टेशन आहे जिथे चोरी झाली होती आणि आम्हाला ती बाईक सापडलेली आहे। खूप मोठा यश आहे मुकुंदवाडी पोलीस स्टेशनच्या आणि ह्याच्यामध्ये आमची DB पथकाने आणि इंचार्जने खूप चांगलं काम केलेलं आहे। आणि हा आरोपीचा विचारपूस केल्यानंतर हे पूर्ण मोडस जो आपल्या शहरामध्ये चालू आहे बाईक चोरीचा त्याच्याबद्दल पण आणखी आपल्याला माहिती मिळेल आणि नक्की आपण बाईक चोरीचा जो गुन्हा आहे त्याच्यावर आणखीन आपण सुधार करू शकतो। आकाशवाणी चौकामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्याबद्दल काय कारवाई आणि कसे? आकाशवाणी चौकात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यामध्ये 2 पक्षाचे मुलं ते तलवार फिरत होते हवामध्ये। त्याच्याबद्दल आर्म्स ॲक्टप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि व्हिडिओची जास्त बारकाईने तपास केली तर आम्हाला हे व्हिडिओमध्ये अजून आणखी त्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरसारखा तथ्य दिसत आहे आणि त्याप्रमाणे आम्ही लिगली त्याच्यावर कारवाई करत आहोत। सगळे आरोपी जो आहे सध्या आपले एरिया सोडून ते पळून गेलेले आहे आणि आमची टीम त्यांच्या पाठीमागे आहे। लवकरच त्यांना आम्ही अटक करू आणि हे आरोपी जे होते त्यांनी जे काही क्राईम केलेलं त्या हिशोबाने जे शिक्षा आपले कानूनमध्ये तरतूद आहे त्याच्या हिशोबाने आम्ही त्यांना बुक पण करणार। सोयगाव तालुक्यातील भगवान साठे या व्यक्तीने स्वखर्चातून एकाच दिवसात तब्बल 511 वृक्ष लागवड केल्याने त्याने केलेल्या वृक्ष लागवडीचं सर्वत्रांकडून कौतुक होत आहे। सोयगाव तालुक्यातील लेनापूर येथील भगवान साठे यांनी 511 वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला होता। त्यानुसार त्यांनी स्वखर्चाने 511 वृक्ष लागवड करून आपला संकल्प पूर्ण केला। एकीकडे वृक्षतोड होत असताना भगवान साठे यांनी स्वखर्चातून वृक्ष लागवड करून एक चांगला संदेश समाजाला दिलाय। भगवान साठे यांनी केलेल्या वृक्ष लागवडीचं सर्वत्र कौतुक होत आहेत। त्यांनी एडियन सोबत बोलताना वृक्ष लागवडबाबत माहिती देत वृक्षारोपणाचं आवाहन केलंय। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मी एक संकल्प केला होता। त्या संकल्पामध्ये मी असं नमूद केलेलं होतं की मी येणाऱ्या पावसाळ्यामध्ये कमीत कमी 5 तरी झाडे लावेल, कारण की उन्हाचे चटके आणि उन्हाचा प्रभाव एवढा वाढलेला आहे आपल्या भारतामध्ये आणि इतर देशामध्ये। ग्लोबल वॉर्मिंगचं जे काही वारं चाललेलं आहे त्यामध्ये खास करून सनी आपल्याकडे प्रजननमान कमी होतं आहे, तापमान वाढ होतं आहे आणि तापमान वाढीमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला त्याच्या जळा सोसावे लागत आहेत, पुढच्या पिढीला त्याचा जळा सोसू नये म्हणून या हेतूने मी कमीत कमी 5 झाडे लावेल असा संकल्प स्वतः केला होता। परंतु माझ्या कुटुंबाने, माझ्या परिवाराने त्यामध्ये आणखीही मला सहकार्य केलं। त्याच्यामुळे माझा संकल्प मी कालच्या दिवशी हा पूर्ण केलेला आहे। 511 झाडे मी माझ्या
स्वतःच्या शेतामध्ये, पडीत जमिनीमध्ये, गावाच्या परिसरामध्ये, घरासमोर असे 511 झाडाची मी लागवड केलेली आहे. तरी 511 झाडामध्ये मी जांभूळ असेल काय, सीताफळ असेल काय, त्याच्यामध्ये लिंब आहे, त्याच्यामध्ये ब्याडा आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही जे आहेत फळझाडंसुद्धा आहेत आणि सावलीची झाडंसुद्धा आहेत. कारण की अजिंठ्याचा जो परिसर आहे, रेणापूरचा जो परिसर आहे, जरी डोंगराळ असला तरी उन्हाळ्यामध्ये तिथे सगळेच झाडं जे आहेत हे सुकलेले असतात, वाळलेले असतात, त्याला पाला नसतो, हिरवे नसतात, तर गुराख्यांनासुद्धा बसण्याची जागा नसते. तर आंबा असेल किंवा इतर काही झाडं असतील जे आपल्या उन्हाळ्यामध्ये, लिंब असतील, ते एवढेही आपल्याला झाडं जे आहेत तर उन्हाळ्या दिवसामध्ये सावली देतात आणि पर्यावरणाचा समतोल राखतात. यासाठी मी काल साठे परिवाराच्या वतीने 511 झाडाची लागवड केलेली आहे आणि पुढे अजून 511 झाडाची लागवड मी करणार आहे. हा माझा निश्चित संकल्प आहे. तर पानदारीबा येथील एका इमारतीचा पहिला मजला पूर्णपणे जीर्ण होऊन मोडकळीस आल्याने त्या धोकादायक इमारतीला 3 दुकाने सील करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या वतीने शहरातील धोकादायक इमारतींवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे व उपायुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय कार्यालय 2 अंतर्गत पानदारीबा येथील सूर्यकांत गोसावी यांच्या धोकादायक इमारतीतील तळमजल्यावरील 3 दुकाने सील करण्यात आले आहेत. सदर इमारतीचा पहिला मजला पूर्णपणे जीर्ण व मोडकळीस आलेला आहे. त्यामुळे तळमजल्यावरील दुकानांना धोका निर्माण झाला होता. पहिला मजला पूर्णपणे रिकामा करण्यात आला होता, परंतु तळमजल्यावरील भाडेकरू समाधान स्टील, सिटीजन स्टील व विशाल भांडी भंडार यांनी महानगरपालिकेने दुकाने खाली करण्यासाठी वारंवार नोटिसा देऊन सुद्धा आपलं दुकान रिकामं न केल्यामुळे आज महानगरपालिकेच्या वतीने सदरील 3 दुकानं सील करण्यात आले आहेत. सदर कारवाई पदनिर्देशित अधिकारी रमेश मोरे, इमारत निरीक्षक रामेश्वर सुरासे, मजूर जनार्दन जाधव यांनी पार पाडलाय. औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झालेले अनवर शेख हे 39व्या वर्षी पोलीस उपनिरीक्षक पदावर अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. यावेळी पोलीस दलाच्या विशेष शाखा विभाग आणि स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमींच्या वतीने त्यांचा निरोप समारंभात पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या. औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात 39 वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शेख अनवर हे नियत सेवा ज्येष्ठतेनुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये गंगापूर पोलीस ठाणे, खुलताबाद पोलीस ठाणे, सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस दलातील विशेष शाखा अशा अनेक ठिकाणी कर्तव्य बजावलं असून जून महिन्याच्या शेवटी सेवानिवृत्तीच्या वेळी ग्रामीण पोलीस दलातील विशेष शाखेच्या वतीने त्यांच्या निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक आणि अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत शेख अनवर यांना सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शेख यांच्या पत्नी आणि परिवार देखील उपस्थित होता. विशेष शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त पुष्पगुच्छ देऊन त्यांना समारंभपूर्वक निरोप दिला. त्याबरोबरच स्वामी विवेकानंद उद्यान हडको येथे देखील पोलीस उपनिरीक्षक शेख अनवर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छापर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शहर सुधार योग निसर्गप्रेमी मित्र मंडळ समितीचे अध्यक्ष NP दराडे, सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते विचारवंत पिंजरकर, कोषाध्यक्ष NJ गिरी, म्हाडाचे माजी अध्यक्ष अनिल पोलकर, निवृत्त पोलीस अधिकारी अरुण रोडगे, निवृत्त पोलीस निरीक्षक तथा काँग्रेस कमिटी पदाधिकारी कैसर बाबा, शिवसेना पदाधिकारी संदेश कवडे, संजय पवार आदींसह स्वामी विवेकानंद उद्यानात येणारे उद्यानप्रेमी, योगा ग्रुप, स्वामी विवेकानंद उद्यान व्हॉट्सॲप ग्रुप, शहर सुधार समिती आदी ग्रुप, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते. यावेळी अनवर शेख यांच्या भावी आयुष्यासाठी उद्यानप्रेमींच्या वतीने एडियनच्या माध्यमातून शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या. त्यांच्या जबाबदारीच्या मानानं पगार नाही आहेत, सवलती नाही आहेत, सुविधा नाही आहेत आणि प्रत्येक सण जर आपण घेतलेत, प्रत्येक त्योहार आनंदाचा क्षण जर घेतला तर हा पोलीस माणूस समाजाच्या संरक्षणासाठी कुटुंब सोडून बाहेर असतो. त्याला त्या मोबदल्यात काय देतं सरकार? हा वारंवार सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडलेला आहे, पण सरकारला अजूनही ह्या गोष्टी कळत नाहीत. हे अतिशय खेदजनक बाब आहे. जो समाजाचा रक्षक आहे, जो आपल्या संरक्षणासाठी रात्रंदिवस सगळे कामं सोडून बाजूला राहतो, सगळ्या आनंदावरती, कौटुंबिक आनंदावरती त्याग करतो, त्या डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना इतरांसारखी सवलत, इतरांसारखाच वेळ मिळावा अशी सर्व जनतेची अपेक्षा आहे. आज या परिस्थितीमध्ये आपले अनवर साहेब गार्डन प्रेमी सेवानिवृत्त झालेले आहेत.
त्यांचा परवालाही गार्डनमध्ये या प्रकारचा सत्कार केलेला अतिशय आनंदाची बाब आहे ना. हे आम्ही सांगू शकत नाही आणि बोलू शकत नाही. एक साधं बोलतो, कोणाला नाव न ठेवायचं मला. एक दिवस शिक्षकाला एक इलेक्शनची ड्युटी असते, 1, 2, 3 दिवस. 3 दिवसाची इलेक्शनची ड्युटी कॅन्सल करण्यासाठी ते किती प्रयत्न करतात. मंत्र्याचे फोन आणतात किंवा मला इलेक्शनला ड्युटी लावू नको, मला तिथं लावू नको. आम्हाला तर ते इलेक्शनच्या तिथं प्रत्येक इलेक्शन चोर, डाकू, बदमाश यांच्या संग आमची रोजची लढाई राहते. आम्ही मुर्दा जर पाळला तर रात्रभर त्या मुर्द्याला आम्हाला राखण राहावं लागतं. आमच्या समोर जेव्हा पोस्टमॉर्टम होतं जेव्हा ते डोकं फोडतात, ते मेंदू सारा निघतो, ते आमच्या समोर होतं. आम्ही कोणत्या परिस्थितीत नोकरी करतो. कधी कधीची अशी परिस्थिती असते की आम्हाला खायला जाणे नसतात, खायला काही नसतात, पाणीसुद्धा प्यायला नसतं. अशा परिस्थितीनं चोराने जर चोरी केली तर आम्हाला माहिती राहतं का कोणत्या चोरी केली, रात्री एखाद्या याच्या कुटुंबावर. पण त्याची माहिती काढताना कित्येक गुन्हेगारासंग राहावं लागतं, गुन्हेगारासोबत बसावं लागतं, तिथून ती माहिती काढावं लागते. ती माहिती काढतो आम्ही, तो आरोपी तिथं आणतो. आम्हाला कुठलाही साक्षीदार भेटत नाही. कोर्टात आला की आरोपी वकील लोक सोडतात. ते म्हणतात नाही नाही साहेब, यांनी सारं गलत केलं, यांनी सारं. आता तो झाला कायद्याचा प्रोसेसचा भाग, तो विषय वेगळा. पण त्या ठिकाणी ड्युटी करताना अनवर साहेब कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले. अतिशय चांगली नोकरी त्यांनी केली, अतिशय चांगलं केलं. त्यानंतर त्यांचं प्रमोशन झालं, ते हेड कॉन्स्टेबल झाले, नंतर ते ASI झाले. ASI होऊन ते SBला आले. यांनी विशेष करून ज्या SBला ते हेड कॉन्स्टेबल, ASI ते PSIपर्यंत ते SBलाच राहिले. आणि रिटायरमेंटसुद्धा त्यांनी SBला घेतली. आमच्या खात्यामध्ये रिटायर होणं आणि विदाऊट नोटीसचा रिटायर होणं, विदाऊट सजेचा रिटायर होणं म्हणजे त्यांनी खूप काही कमवलं असं आमच्यात मानतात. तर देवळाई परिसरातील निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी भारतीय दलित कोब्रा संघटनेच्या वतीने मनपासमोर आंदोलन करण्यात आलंय. त्यांच्या मागण्यांबाबत माध्यमांसमोर बोलताना त्यांच्याकडून अधिक माहिती देण्यात आली आहे. नेमका विषय सातारा देवळाई परिसर माडा कॉलनी एक छोटीशी वस्ती आहे. तिथं समुद्री कंट्रॅक्टचे ठेकेदार आणि स्मार्ट सिटीचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित अधिकारी यांच्या दोघांचा फायदा होण्यासाठी ह्या लोकांनी अतिशय निकृष्ट दर्जाचं तिथं काम केलं आहे. कोणतीही पाणी न करता नीट तिथे पाणी करून झाल्याच्या नंतर बी वारंवार आम्ही सारखे निवेदन देऊन बी सुद्धा हे लोक आमचे काही मागण्या करत नाहीये. अडचणी कोणकोणत्या आहेत? नेमक्या मूलभूत समस्या काय काय? तिथे पददिवे नाहीत. लोकांच्या काही नागरिकांच्या घरामध्ये यांनी 5 फूट रोड उंच उचलल्याने नागरिकांच्या घरामध्ये तिथं पाणी शिरत आहे. तिथे पददिवे नाही. यांना वारंवार निवेदन सुद्धा हे लोक तिथं पाणी करून जातात, पण आश्वासन देऊन निघून जातात. तुम्ही रस्त्याचा प्रश्न मांडलेला आहे. रस्त्याचा दर्जा कसा आहे आता जे नवीन रोड बनवले? निकृष्ट दर्जाचा रस्त्याचे काम त्याला पूर्णपणे भेंगा पडलेला आहे. तो एकाच पावसामध्ये हा तो रोड पूर्ण वाहून गेलेला आहे. तर तुम्ही काय प्रशासनाकडे काय मागणी करणार आहे? आमची मागणी एवढीच आहे की तिथं देवळाई परिसरमध्ये माडा कॉलनीमध्ये त्यांनी लोक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे त्याची काहीतरी सोय करावी, व्यवस्था करावी. इथं तिथं पददिवे बसावे. ड्रेनेज लाईन अख्खं रोडावर उतरत आहे. नागरिकांचे हाल होत आहे. तिथं आता डेंग्यूची साथ पसरलेली आहे. त्याचं प्रशासन लक्ष देऊन त्यांनी मागणी मान्य नाही झाली तर पुढचं काय इशारा आहे? आणि तिथं माडा कॉलनी असलेलं एक 30 वर्ष जुनं बुद्ध विहार आहे. तर बुद्ध विहाराकडे पूर्वेकडे जाणार रोड आणि पाठीमागचं जाणारं रोड मॅपमधून सुद्धा रोडाचं मॅपमध्ये असून सुद्धा हे लोक ते तिथे काम करत नाही आहे. हा काष्टदम चाललेला आहे. आमची मागणी आहे महानगर माडा कॉलनी येथे जेतवन आनंद बुद्ध विहार आहे. मागची साईड आणि पुढची साईड ही मॅपमध्ये असताना सुद्धा निवड जातीवादातून त्यांनी ते काम केलेलं नाही. तर जे त्यांच्यावर आपल्या कॅपॅसिटीचा गुन्हा दाखल करावा ही प्रमुख मागणी. मूलभूत काय समस्या आहे? मूलभूत काय समस्या? तिथे एक स्मशानभूमीसाठी व्यवस्थित नाही ना जागा. जाताना पथदिवे नाही, बसायला जागा नाही, पथदिवे नाही. रस्ता जर काम जर केलं निकृष्ट दर्जाचं काम तर झालेलंच आहे. एका पावसात तो रस्ताही वाहून गेलेला आहे. आणि कुठं कमी उंची जर याचे उंची दर्जाचे ते काम केलेलं आहे ना, कमी उंच रस्ता त्याची उंची वगैरे कुठं 12 आहे तर कुठं 16 आहे. त्याच्यामुळे घरामध्ये पाणी शिरत आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन कालावधी घटवला. निलंबन 5 ऐवजी 3 दिवस. ठरावाला एकमताने मंजुरी. मुकुंदवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई. मोटरसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळून चोरी केलेल्या 11 मोटरसायकली जप्त केल्या. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.